ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। भारताच्या राजकारणात मोठा भूकंप येणार, संजय राऊतांचा मोठा दावा। म्हणाले 17 सप्टेंबर नंतर पीएम मोदी। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला। थेट पंतप्रधान मोदींचं नाव घेत त्यांनी दावा केला आहे। नरेंद्र मोदी हे 7 ते 8 महिनेच पंतप्रधान म्हणून पदावर राहतील असं काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं होतं। राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला। 17 सप्टेंबर नंतर तुम्हाला कळेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काय होईल असा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला। तसंच मोदी नंतर अमित शहा पंतप्रधान होणार का यावरही त्यांनी उत्तर दिलं आहे। राहुल गांधी आणि माझं एकमत आहे, याच्यावर मी गेले कित्येक महिने हेच सांगतोय। नरेंद्र मोदी त्यांची टर्म पूर्ण करत नाहीत, त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत हे पद सोडावे लागणार। तुम्हाला 17 सप्टेंबर नंतर या गोष्टीचा उलगडा होईल। 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे। नरेंद्र मोदींचा हा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस असेल, त्यानंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत। मोदींच्या वाढदिवसाला अंधभक्तांनी नाचावे, पार्ट्या कराव्या, नंतर मोदींना काय प्रसंगांना तोंड द्यावं लागेल ते बघा। 17 सप्टेंबर नंतर तुम्हाला कळेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काय होईल, त्यांना काय प्रसंगांना सामोरं जावं लागेल असं भाकीतच संजय राऊत यांनी केलं। पंतप्रधान मोदी यांच्यानंतर अमित शहा पंतप्रधान होणार का असा प्रश्न विचारला असता राऊतांनी अमित शहा कधीच पंतप्रधान होणार नाही, मोदी जाणार तर अमित शहा पण जाणार, मोदी आणि अमित शहा एकवर एक फ्री आहेत ना असा मिश्किल टोला त्यांनी लगावला। भाजपचे नेते देशातील सर्व विद्यापीठात भेट देणार आहेत। जेनझींना आकर्षित करण्यासाठी भाजपची ही रणनीती असल्याचं बोललं जातं। यावर संजय राऊतांनी भाष्य केलं, भाजपने महाराष्ट्रातील आश्रमशाळेत जाऊन यावं। आता तुम्ही विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा, जेनझी तुमच्या सोबत येणार नाहीत। जेनझींनी तुमचं ढोंग ओळखलं आहे। सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय त्यांनी विद्यापीठात जावं। कठीण आहे, या पंतप्रधानांचं कठीण आहे। चांगलं काम करा की आपल्याला खात्याचे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। तर नेमकं काय होतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज। पाहत रहा तीचा जागर न्यूज।